उद्धव साहेबांनी मार्गदर्शन केलेलं आहे? शिवसेनेचे बरेच नवीन आमदार निवडून आलेले आहेत आता या विधानसभा निवडणुकीत, आणि नवीन आमदारांना वेगवेगळे आयुध असतील, विधिमंडळाचे जे आयुध आहे, संसदीय आयुध आहेत, हे कसे वापरायचे, याचा वापर आपल्या मतदारसंघासाठी, आपल्या महाराष्ट्रासाठी कशा पद्धतीने करायचा, याच्याविषयी बऱ्याच जणांच्या मनात साशंकता असते. मला वाटतं त्याच्याविषयी आज मार्गदर्शन विधिमंडळाचे काही अधिकारी आले, ज्येष्ठ नेते आले आणि स्वतः मान्य पक्षप्रमुख आले. त्यांनी याच्यासाठी सगळ्या सदस्यांना मार्गदर्शन केलं. आज एक सुसंस्कृत राजकारण करावं असं विधिमंडळामध्ये असं उद्धव ठाकरे. बिलकुल सुसंस्कृत राजकारण केलं पाहिजे, अभ्यास केला पाहिजे, जनतेचे प्रश्न हिरिरीनं मांडले पाहिजे. ज्यावेळेस आपला हेतू स्वच्छ आणि स्पष्ट आहे त्यावेळेस मला असं वाटतं सत्ताधारी पक्ष किंवा आपल्या विरोधातले जे कोणी असले तरी जर आपला हेतू स्वच्छ असला तर मला असं वाटतं सुसंस्कृत असलं तर मला असं वाटतं जनतेचं काम करायला कोणीही थांबवू शकत नाही. ही भूमिका माननीय उद्धवजी ठाकरे साहेबांनी आज दिलेली आहे. शिवसेनेचा एकच सदस्य वामनराव महाडिक होते, त्यांनी पूर्ण विधानसभा गाजवली होती. छगन भुजबळ साहेब होते एकच सदस्य, त्यांनी विधानसभा गाजवली. आता तर आम्ही 20 आहोत आणि विधान परिषदेमध्ये आम्ही 7-8 आहोत. त्यामुळे मला असं वाटतं साहेबांनी हाच सांगितलं की सुसंस्कृतपणे अभ्यास करून जनतेसाठी जर लढा दिला तर मला असं वाटतं आपण 20 सुद्धा या महाराष्ट्राला न्याय देऊ शकतो. असलं तरी सभागृह डोक्यावर घेता येतं. त्याचं उदाहरण देत असताना भुजबळांचा उल्लेख हो केला ना. वामनराव महाडिकांचा, छगन भुजबळांचा उल्लेख करणं काय चुकीचं आहे? ते आमच्या पक्षाचे नेते होते. त्याच्यामुळं शिवसेना पक्षाचे नेते असताना त्यांनी शिवसेनेची भूमिका एकट्याने भुजबळांनी सुद्धा मांडलेली आहे, अग्रेसिव्हली. त्याच्यामुळं त्यांचं नाव घ्यायचं काय अडचण आहे आम्हाला. सध्या अस्वस्थ आहेत, उद्या ती भूमिका मांडणार आहे. मला वाटतं तो विषय मुद्दा वेगळा आहे. आम्ही छगन भुजबळ शिवसेना नेते असताना एकटे विधानसभा गाजवायची ही भूमिका आम्ही मांडली. संख्याबळ जरी पुढे जास्त असलं तरी देखील त्यांच्यामध्ये नाराजी जास्त आहे असं देखील करू शकतो. बरोबर आहे ना. आता कुठे मिळेल सांगा बरं. कुठं उपमुख्यमंत्री आहेत, कुठं मुख्यमंत्री आहे, कधी त्यांचा संवाद झाला, कधी भेट झाली, खातेवाटप का होत नाही झाले मंत्र्यांचं तर किमान जसं आमच्या काळामध्ये आम्ही 6 मंत्री असताना प्रत्येकाने खाते वाटून घेतले होते. कोणाला 5 असतील, कोणाला 6 असतील, कोणाला 7. आता कोणत्या खात्याचा मंत्री फक्त मुख्यमंत्री एकमेव सगळे त्यांच्याकडे, बाकी उपमुख्यमंत्र्याकडे सुद्धा कोणते खाते विभागले गेले नाही. मला वाटतं हा काय प्रकार आहे? एवढे मेजॉरिटी असूनही तुम्ही या गोष्टी करू शकत नाही. तुमचे आमदार कित्येक लोक अधिवेशन सोडून निघून गेलेले. निवडून कशासाठी? अधिवेशन सोडून कित्येक ज्येष्ठ नेते मंत्री झाले नाही म्हणून बाहेर निघून गेलेले. याचा अर्थ पक्षाचं नियंत्रण पण नाही त्यांच्यावर. मला वाटतं ही भानगड आम्ही करणार नाही. आम्हाला त्याच्याशी काही घेण्याने नाही. आम्ही जनतेशी बांधील आहोत. जनतेच्या प्रश्नासाठी लढण्यासाठी आम्ही बांधील आहोत. बाकी त्यांचे प्रश्न, त्यांची नाराजी, त्यांची खुशी ही त्यांच्याकडे. मला नाही माहिती काय.